नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीची नवोदयची प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 13 डिसेंबर 2025 रोजी झालेला आहे. गट ए ची ही प्रश्नपत्रिका आहे. 100 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 2021 ते 2025 पर्यंतच्या नवोदयच्या प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा. पहा, या ठिकाणी उमेदवारांकरिता म्हणजे तुमच्याकरता काही सूचना देण्यात आलेल्या आहे. ज्यावेळेस पेपर हातात येतो आपण सूचना व्यवस्थित वाचत नाही, त्यामुळे आत्ताच व्हिडिओ थांबवून सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. तिसरी सूचना पहा, प्रत्येक प्रश्नाकरिता 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी एकच बरोबर आहे आणि बरोबर उत्तर निवडून तुम्हाला वर्तुळ काळे करावे लागणार आहे. त्या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्हाला देण्यात आलेले आहे. जर प्रश्न 37 करता तुमचे उत्तर सी असेल तर त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला गोल करावे लागेल. निळ्या किंवा काळ्या बॉल पेनाचाच वापर करायचा आहे. पेन्सिलीचा वापर करण्यास मनाई आहे. परीक्षेची वेळ ही 11:30 ते दुपारी 1:30 पर्यंत म्हणजे अशी 2 तासांची आहे. परीक्षेत केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि जे दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांना जादा 40 मिनिटे देण्यात येतील. 3 खंडांची एक चाचणी पुस्तिका देण्यात आलेली आहे. खंड 1 हा मानसिक क्षमता परीक्षणाचा पेपर असणार आहे. 1 ते 40 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी. खंड 2 हा अंकगणित या विषयाचा पेपर असणार आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 60 म्हणजे असे एकूण 20 प्रश्न विचारले जातील 25 गुणांसाठी. आणि खंड 3 हा भाषा विषयासाठी असणार आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 80 म्हणजे असे 20 प्रश्न 25 गुणांसाठी असणार आहे. एकूण 100 गुणांचा पेपर आणि प्रश्न असणार आहेत 80. प्रत्येक प्रश्नाकरिता समान गुण असणार आहेत. तुमची जी उत्तरपत्रिका असणार आहे त्यावर एकदा खूण केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करू नये आणि कच्च्या कामासाठी पुस्तिकेच्या पृष्ठ क्रमांक 16चा वापर करायचा आहे. प्रत्येक 30 मिनिटानंतर घंटा वाजवली जाईल. अंकगणित या विषयाची प्रश्नपत्रिका. सूचना, प्रत्येक प्रश्नाकरिता 4 संभाव्य उत्तरे ए, बी, सी आणि डी अशी दिलेली आहेत. यापैकी केवळ एकच बरोबर आहे. ते बरोबर उत्तर निवडा. प्रश्न क्रमांक 41, 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 4. 1 आणि 11 यांच्यामध्ये 4 मूळ संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 42, 999 आणि 9999 यांचा गुणाकार. त्याचा सी पर्याय बरोबर आहे 99,89,001. प्रश्न क्रमांक 43, 0.2 आणि 0.03 चा गुणाकार. त्याचा ए पर्याय बरोबर आहे 0.006. प्रश्न क्रमांक 44, 64च्या सर्व अवयवांची बेरीज. त्याचा सी पर्याय बरोबर आहे 127. प्रश्न क्रमांक 45, 20 आणि 30चा सर्वात मोठा समान अवयव आहे. त्याचा सी पर्याय बरोबर आहे 10. प्रश्न क्रमांक 46, पदावली देण्यात आलेली आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 47, 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 बरोबर किती? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 0.001. प्रश्न क्रमांक 48, 3/2 भागिले 3/2 गुणिले 2 अधिक 3/2 बरोबर किती? त्याचा सी पर्याय बरोबर आहे 7/2. प्रश्न क्रमांक 49, 999/1000 चे दशांश रूप म्हणजे. त्याचा सी पर्याय बरोबर आहे 0.999. प्रश्न क्रमांक 50, 0.238 चा अपूर्णांक आहे. त्याचा ए पर्याय बरोबर आहे 119/500. प्रश्न क्रमांक 51, 100 सेंटीमीटर वर्ग याला वर्गमीटरमध्ये परावर्तित केल्यावर डॅश डॅश मिळेल. त्याचा बी पर्याय बरोबर आहे 0.01 वर्गमीटर.
प्रश्न क्रमांक 52. एक रेल्वेगाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 वाजता सुटते आणि संध्याकाळी 3:30 वाजता जयपूरला पोहोचते. प्रवासाचा कालावधी आहे, त्याचा बी पर्याय बरोबर आहे 4 तास 45 मिनिटे. प्रश्न क्रमांक 53. पुढील पदावलीतील लुप्त संख्या कोणती? 58,394 वजा 86 वजा 86 बरोबर डॅश डॅश गुणिले 86. त्याचा ए पर्याय बरोबर आहे 677. प्रश्न क्रमांक 54. एका डब्यात 500 अंडी होती, त्यापैकी 3/25 इतकी अंडी फुटलेली निघाली. एकूण अंडींपैकी 1/5 अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायची आहेत. उरलेल्यांपैकी आता किती अंडी वापरता येतील? त्याचा सी पर्याय बरोबर आहे 340. प्रश्न क्रमांक 55. एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतलं आणि 40 रुपयांचा नफा घेऊन विकलं. घड्याळाची विक्रीची किंमत किती आहे? त्याचा सी पर्याय बरोबर आहे 240. प्रश्न क्रमांक 56. एका फळ विक्रेत्याने 1,500 रुपयात सफरचंद विकत घेतले आणि त्यांना दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च केले आणि त्याने हे सफरचंद एकूण 2,236 रुपयात विकले. त्याला एकूण किती फायदा झाला? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 636 रुपये. प्रश्न क्रमांक 57. एका पंचकोनाची परिमिती 80 सेंटीमीटर असून त्याच्या 4 बाजूंच्या लांबीची बेरीज 63 सेंटीमीटर आहे. त्याच्या 5व्या बाजूची लांबी असेल. त्याचा डी पर्याय बरोबर आहे 17 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 58. एक संपूर्ण कोन डॅश डॅश याच्या समान असतो. त्याचा डी पर्याय बरोबर आहे 4 काटकोन. प्रश्न क्रमांक 59. एका आयताच्या सर्व अंतर्कोनांची बेरीज असते. त्याचा ए पर्याय बरोबर आहे 360 अंश. प्रश्न क्रमांक 60. 115 कुटुंबाच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची आकडेवारी मिळून ती खालील आकृतीत दाखविण्यात आली आहे. आकृतीच्या आधारे शोधा की किती कुटुंबात अजिबात मुले नाहीत. काही ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे. कुटुंबांची संख्या, मुलांची संख्या आणि त्याचा सी पर्याय बरोबर आहे 25. या ठिकाणी अंकगणिताची संपूर्ण प्रश्नपत्रिका दाखविण्यात येत आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 52 देण्यात आलेले आहेत. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे. पेज नंबर 13 वर आहे प्रश्न क्रमांक 53 ते प्रश्न क्रमांक 60. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची नवोदय परीक्षा अंकगणित या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.